माझा नेम चुकला असं समजू नको। मला तिथेच गोळी मारायची होती। मला फक्त तुला दाखवायचं होतं की मी तुझ्यावर गोळी मारायला मागे पुढे पाहणार नाही। आता एक काम करायचं, ते जमिनीचे पेपर्स माझ्या नावावर करायचे। मी जे पैसे देईन ते घ्यायचे आणि इथून निघायचं। नाही जमणार मॅडम। ती जमीन माझ्या नावावर आहे ना, ती या मॅडमच्या नावावर करून टाका। मला पैसे बी नको मॅडम, मला मारू नका, मी काहीच नाही केलं ना मॅडम। एक मिनिट मॅडम, हिला मारून काय मिळणार आहे? माझ्या वाकड्यात शिरणाऱ्यांना मी जिवंत सोडत नाही। एक मिनिट मॅडम, तुमची सोन्याची बिस्किटं माझ्याकडे आहेत। तुम्ही कोणाकडे तरी ठेवायला दिली होती, आठवतंय? ती माझ्याकडे आता। तुमच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये परवाट लागली माझी। हे दागिने काढून दे। का? टिम्पल जेवढं सांगतोय तेवढं कर। दागिने मी काय ऐकून देणार नाही, तुम्हाला आधीच सांगते। टिम्पल, मी विकण्याबद्दल बोलत नाहीये। मंगळसूत्र ठेव, बाकीचं सगळं काढून दे। कशासाठी पण? टिम्पल जेवढं सांगतोय तेवढं कर, लवकर काढ। आलो आलो आलं ना? पाणी घेऊन येतो मी, पाणी। डॉक्टर काय झालं? अहो डॉक्टर, असं का चालतात? डिंपी काय झालं? या डॉक्टर, सावकाश सावकाश। बस बस। कुठं होतं तुम्ही डॉक्टर? कुणी मारलंय तुम्हाला एवढं? काय झालंय तुम्हाला हे? हा भया, मला तर वाटतं हे त्या इन्स्पेक्टर साहेबाचंच काम असणार आहे। पश्चातापाच्या नावाखाली चौकशीला घेऊन गेलं आणि मारून मारून ह्यांचं हे हाल केलेलं वाटतंय। तसं असाल का नाही? त्या इन्स्पेक्टरला लय महागात पडेल। हा बजा, चल आपण समजासनी घेऊन जाऊ आणि त्यांना जाब विचारू। चल। नाही नाही ना मॅम, अरे त्याची काही गरज नाहीये। दाजी, हे घ्या पाणी। दीदी पाणी घे। डिंपी घे, सावकाश। डॉक्टर डॉक्टर, अहो नेमकं झालं तरी काय? हे कसला मार, काय झालं? ते जामकरच्या घरी आम्ही जेवायला गेलो, जेवण झालं, मग आम्ही निघालो। जामकर आम्हाला सोडायला येणार होते, आम्ही म्हणालो नको। जेवण केलंय, मग शतपावली करतो म्हणून आम्ही चालत निघालो। तर चोरांनी आमच्यावर हल्ला केला।
अरे देवा. काय तुमच्यावर हल्ला केलाय? कुणाची एवढी हिंमत झाली तुमच्यावर हल्ला करायची? तुम्ही फक्त मला सांगा कशी दिसत होती, कुठली होती? नाही त्यासनी जित्त काढलं का नाही बजाव पण नाव नाही लावणार एका फुकीताच. बजा भाऊ, अंधारात समजलं नाही कोण होती ती, पण 4-5 माणसं होती. अशी समोर आली आणि मला पकडलं. माझ्या जीवाला काय होऊ नये ना म्हणून यांनी मार खाल्ला. बया किती मारले मेल्यांनी. नालायक माणसं असतील. डॉक्टर, लई मार दुखतंय का व? मला मारलं याचं वाईट वाटत नाही हो. माझ्या समोर डिम्पलचे दागिने घेऊन गेले आणि मी काहीच करू शकलो नाही याचं खूप वाईट वाटतंय. अगो बया, म्हणजे समजे दागिने गेले होय? म्हणजे 2-3 लाखाला लुबाडले तुम्हाला त्यांनी. बया डिंपे, आता कुठून दागिना आणायचं? आता सणासुदीला तू काय घालणार? आणि जेव्हा मला घालावं असं वाटेल तेव्हा मी कुणाकडे मागायचं ग? अहो अक्का, तुम्हाला काय वाटतंय काय? हिथं ह्यांच्या जीवावर बेतता बेतता वाचले आणि तुम्ही काय बोलताय ही? हो तर जेव्हा बेतलंय म्हणे. अगं मी काही ओळखत नाही वेळेला. 1 नंबरचा नाटकी आहे. मार खाल्ला असेल दुसऱ्या कारणासाठी आणि सांगतोय तिसरंच कारण जखम मांडीला आणि मलम. हे म्हातारे, काय बोलतेस तू? हा, ही काय खोटं खोटं लागले वय? एवढं रगत आलंय? नाही डॉक्टर, ते काय नाही. तुम्ही आत्ताच्या आता आमच्याबरोबर चला, पोलीस स्टेशनात जाऊ आणि तिकडे जाऊन तक्रार देऊ. त्या इन्स्पेक्टरला लय हाऊस असते ना सगळ्यांची चौकशी करायची. त्याला म्हणा या चोराचा तपास लावा आधी. चला डॉक्टर, आपण पोलीस कंप्लेंट करूया. चला. नाही ना, अरे कंप्लेंट वगैरे नको, काही गरज नाहीये त्याची. काय होणार म्हणजे? अहो पोलीस पकडतील त्यांना, शिक्षा देतील. नाही नाही ना, त्या चोरांनी ह्यांच्यावर हात उचलून लय मोठी चूक केली. पोलिसांनी त्यांना पकडलं, शिक्षा दिली, सोडलं का नाही तरी सुद्धा मी नाही सोडणार. नाही त्यांच्यावरनं बुलडोजर चढवला, दगड बांधून डोंगरावर नाही त्यांना सोडून दिलं तर बजाव नाव नाही लावणार एका भुकीतच. बजा नाही, आपण खरंच पोलिसाकडे जाऊ. चोरासनी सोडून चालणार नाही. होय, चला चला. नाही 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 नाही, ऐका. हे पहा, शिक्षा हा प्रत्येक गोष्टीवरती निर्णय नसतो किंवा उपायही नसतो. कुठलाच गुन्हेगार हा जन्मता गुन्हेगार नसतो किंवा कुठलाच चोर हा जन्मता चोर नसतो. त्यानं चोरी केली असणार, त्याला काहीतरी गरज असेल म्हणूनच केली असेल ना. पोलिसांकडे आपण गेलो, तक्रार केली, पोलिसांनी त्याला पकडलंही, मग परत तो चोरी करणार नाही कशावरून? आपण त्याला माफ केलं पाहिजे. कंगणे बाबा आहेत ना, ते त्याला शिक्षा करतील. मी तर त्याला माफ केलं, तुम्हीही माफ करा. डॉक्टर, आहो कुठल्या काळजाचा बनलाय तुम्ही? नाही नाही, तुमच्यासारखा देव माणूस जगात शोधून सापडायचा नाही. उगाच नाही तुम्हाला आम्ही देव माणूस म्हणत. बरं बरं, चला आतमध्ये जाऊन औषध पाणी करू. चल डिंपे, सावकाश सावकाश, हळू हळू हळू. काय झालं साहेब? तो लागला का शोध? सापडली का माझी बायको? नाही म्हणजे मला आता जामीन मिळेल ना? तुझ्या बायकोच्या प्रियकराच्या खुनाचा एवढा मोठा गुन्हा कबूल केलायस तू. चांगली गोष्ट.
आता बाकीचेही गुन्हे कबूल कर. तूही मोकळा, मीही मोकळा. मी केस बंद करून टाकू. मी जो गुन्हा केलाय तो कबूल केलाय ना. अहो पण मी जे गुन्हे केलेच नाही ते मी कसे कबूल करू ना साहेब? बरोबर आहे तुझं. कसा कबूल करशील तू? कसं सुटेल हे सगळं? जमीन जुमला, आलिशान बंगला, फार्म हाऊस, रोज नवीन पोरगी, कसं सुटेल हे ऐश्वर? सांग कसा जमवलास एवढा पैसा? साहेब मी प्रामाणिकपणे काम करायचो ना साहेब. मग तुझ्यावर पुस्तकच निघायला पाहिजे. झटपट पैसा कसा कमावा यावर तुझी व्याख्यानं झाली पाहिजे. एवढ्याच्या पैशातून इतकं मोठं साम्राज्य कसं उभं करायचं यावर तुझ्या सीडीज निघायला पाहिजे. सांग, कर, कबूल कर. नाही हो साहेब. 17 eagerly waiting for 18. साहेब अहो मी फक्त कॉन्ट्रॅक्टरच नव्हतो साहेब. राजकारणाचा काळा पैसा मी वाईट करून द्यायचं पण काम करायचो साहेब. मला जे कॉन्ट्रॅक्ट मिळायचे ना त्यातून मी त्यांना कमिशन द्यायचो आणि त्यातूनच मला मोठी कॉन्ट्रॅक्ट मिळायची ना साहेब. किती पैसे मिळायचे? 60-70 लाख. 10 लाख. आपण दोघं पार्टनरशिप मध्ये हा धंदा सुरू करू. अर्धे तुझे, अर्धे माझे. किंवा तू आतापर्यंत जे जमवलेस त्यातले अर्धे देतोस का मला? साहेब अहो कुठे आहेत ते पैसे? अहो ते सगळे चोरीला गेलेत ना साहेब. काय झालं? अहो ते सगळे पैसे चोरीला गेलेत. नका मारू. जर माझ्याकडे ते सगळे पैसे असते तर मी ते तुम्हाला देऊन सुटलो असतो ना साहेब. लाच, लाच. या दिवशी लाच हा विषय माझ्या मनात येईल ना, नोकरी सोडून गेली. वायकर, हा जी. जोर हा गुन्हा कबूल करत नाही ना तोर याला जेवायला देऊ नका. खरंच पैसे चोरीला गेले ना हो साहेब. अहो खरंच पैसे चोरीला गेले साहेब माझे. माझी सोन्याची बिस्किटं त्या डॉक्टरकडे कशी गेली? काय विचारते मी, कशी गेली? मॅडम आम्हाला पण माहित नाही. आम्ही तुम्ही सांगितलं तसंच सगळं केलंय. माझं प्लॅनिंग कधीच चुकत नाही. त्यामुळे नीट विचार कर आणि बोल. मी कधी सांगितलं होतं माझी बिस्किटं लपवायला? तुम्ही म्हणजे साहेबांनीच सांगितलं होतं जयसिंगकडे ठेवायला. जयसिंग विश्वासू आणि भरवशाचा माणूस आहे आणि त्याच्याकडे ठेवलं तर कुणाला संशय पण येणार नाही. काय करायचं माझ्या नवऱ्याचं? कशाला डोकं चालवतो? तो जयसिंग बाई आणि बाटलीच्या नादी लागणारा माणूस आहे. अशा माणसावर तर आयुष्यात विश्वास नाही ठेवायला पाहिजे. अरे स्वतःची बायको गायब झाली तरी तो काही करू शकला नाही. तो काय माझी सोन्याची बिस्किटं सांभाळणार? तुम्हाला काय गरज होती त्याच्याकडे माझी सोन्याची बिस्किटं लपवायची? साहेबांनीच सांगितलं. तुमची साहेब फक्त मी आहे. मी. कळलं? कायमचं लक्षात ठेवायचं हे. मला माझी सोन्याची बिस्किटं हवी आहेत. संपतराव. बोला मॅडम. त्यासाठी त्या डॉक्टरचा मुद्दा पाडला तरी चालेल.
डिंपे थांब, किती लाखाचं दागिनं होतं ग? मला नाही माहित. तुला कसं माहिती असेल? फुकाटचं मिळालं होतं ना. अगं जरा कदर करायला शिक. तुझ्या जागी मी असते ना तर जीव गेला असता तरी बी ते सोन्याचं दागिनं सोडलं नसतं. अक्का, जीवापेक्षा सोनं महत्वाचं आहे का? हा मग आहेच की. सोन्याचा भाव किती वाढलाय माहित नाही होय? पण मी म्हणते एवढ्या रातचं सोन्याचं दागिनं घालून बाहेर जायचंच कशाला? हिला ना नक्की त्या डॉक्टरनी फसवलंय. खोटच दागिनं घातला असणार. नाही तर खरं दागिनं असं चोरीला गेलं असतं तर गप नसतं बसलं हे. हाय का नाही काय? अगं तिकडे दागिने जाऊ दे, नाही तर त्या बाय भुलवेला घेऊन जाऊ दे, मला काय फरक पडत नाही. अगं असा कसा फरक पडत नाही? उद्या हिच्या अंगावर दागिनं नसलं ना तर हे तुझं दागिनं इकत्याल, हा वाडा घाण ठेवत्याल, ह्या वाडा इकत्याल, काय बी करत्याल. यांचा काय भरोसा नाही. म्हणून आहे तुला सांगते, शानी असशील ना तर हा वाडा माझ्या नावावर करून टाक तू. अगं शानी आहे म्हणूनच तुझ्या नावावर करत नाही. अगं लोकांच्या दागिन्याची काळजी करण्यापेक्षा आहे ना तिकडं नवऱ्याची काळजी कर. जा तिकडं. तो आहे ना तुझा धोसरा काढून पार त्याने अन्न पाणी सोडलंय तुझ्या नवऱ्यानं. जाती मला माहितीये ना, आता तुला बी मी जड झाली. काय खरं नाही बाया. किती बी कुणाला जीव लावा, किती बी माया करा, पण शेवटी कोणी कुणाचं नसतं हेच खरं. जाती एकदाची मी. आता निघून जा रे. नाच मुर्द्या नाच. आई बाबाच गेले कार्ट. डॉक्टर, काय आहे? कसली जखम आहे मिस्टर कांगणे? व्हॉट इज दिस? बया, अक्का इकडनं जायचं नाव घेणार आणि साहेब इकडे यायचं सोडणार. काय झालं हे सगळं? म्हणजे तुम्ही माझ्याकडून निघालात त्यानंतर झालंय सगळं? बोला बोला, मला कळलं पाहिजे सगळं. हो, तुमच्या इथून बाहेर पडलो आणि मग चोरांनी हल्ला केला आमच्यावर. चोरांनी हल्ला केला माझ्या ज्युरिस्डिक्शन मध्ये? काय तुम्ही हल्ल्याचीपणा करता हो? डॉक्टरवर एवढा मोठा हल्ला होतो, साधी कंप्लेंट नाही दिली कुणी येऊन? फार लांब आहे का पोलीस स्टेशन? हा डॉक्टरवर हल्ला नाहीये, हे पाप आहे ज्यांनी कुणी केले ते, आणि त्याला मी सोडणार नाही. डॉक्टर, कोण होती ती माणसं मला सांगा. हो डिंपल कपाडिया, कशी दिसत होती ती माणसं? बोला मला सांगा. काल रातच्या लावले अंधार होता त्यामुळे काही आठवत पण नाहीये, पण आता आमची काहीच तक्रार नाहीये. असं कसं? तक्रार नाही म्हणजे काय? अहो तुमचं एवढंच मन दुखावलं मी एवढं मोठं प्रायश्चित्त घेतलं आणि डॉक्टरवर एवढा मोठा हल्ला होतो, तक्रार नाही? असं कसं होईल? नाही साहेब, त्याचं काय, माणसांच्या चुका जर पोटात घेतल्या तर ते सुधारतात. जगाला प्रेम द्या, प्रेमच माणसं बदलतात. यावर माझा विश्वास आहे अजूनही. त्यामुळे आमची कुठलीच काहीच तक्रार नाहीये. काय कनवाळू माणूस आहे हा? असा माणूस होता येईल का ग मला कधी? तुम्ही तक्रार करा किंवा नका करू, त्यांना मी शोधून काढणार म्हणजे काढणार. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. आमचं हे सगळं नाटक त्या इन्स्पेक्टरला कळलं तर? कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय. तुमच्यावर कोणी हल्ला केला हे शोधलंच पाहिजे. चोरांनी हल्ला करून सुद्धा पोलिसात तक्रार न देण्या इतके तुम्ही सज्जन नाही आहात. ओळखतो तुम्हाला मी चांगलाच. पोलीस काका, ही काय मला ना भेटणं निघालायचा? ते चोर आहेत ना, त्यांना शोधायचं ना. चोरांना? हा, तुझे हे आहेत ना डॉक्टर काका, डिंपल मावशी, त्यांच्यावर हल्ला झाला, चोरांनी त्यांना लुटलं, त्यांना शोधायचं ना. चोरांनी लुटलं? आता खरंच
ते कुणाच तो. तू तुझ्या डॉक्टर काकाबद्दल असं का बोलतोस? काय केलं त्यांनी? ही आता माझ्याबद्दल सगळं सांगते की काय? तुम्ही पोलीस आहे ना, शोधा. तुम्हाला शोधायला काय काय सापडत.